हा चला घ्या गरम गरम पराठा. एक नाही नको नको अरे एक नको नको काका एकच नको नको. अरे श्री असं काय करतो अरे नाही, माझं झालं. अरे 3च पराठे खाल्लेस तू. 3 खाल्ले झालंय माझं. हे बघ कसं आहे ब्रेकफास्ट हेवी करावा माणसाने मग लंच व्यवस्थित आणि डिनर एकदम गरीब असा. हा. काल रात्री एक्झॅक्टली उलट म्हणाला होतास तू. काल असं म्हणाला होतास की डिनर हेवी करायला हवा म्हणजे रात्री झोप नीट लागते. मी म्हणालो होतो होय. बरोबर काल चुकीचं बोललो होतो आता बरोबर बोलतोय. माहितीये मला ते. नको हे नको. बघ, आणि असंही तुला हवं तेवढंच तू खाणारच की नाही. अरे पण जास्त खाणं आहे काय परिमाण आहे का तुमच्या निरोगी असण्याचं? नाही पण पुरेसं तर खायला हवं माणसाने. तुला जेवढं पुरेसं वाटतं ना तेवढं नाही खाऊ शकत. एक पराठा म्हणतोय मी फक्त एक. तू बेबी आहेत दे. नाही तिला नको ती बघ ती ऑलरेडी मेथी पराठ्यासारखी दिसतीच आहे. आता तुझं तू बघून घ्या माझं मी बघीन काय करायचं ते. गरम गरम पराठा हवाय का तुला? नाही मला आता काही पराठा वगैरे नकोय. तुला काय हवंय? श्री ओ प्रायव्हसी हवी. प्लीज ओके ठीक थँक्स. Carry on. काय श्री काय श्री तुम्हाला काहीतरी सांगणार होतास. काय कमाल आहे तुझी श्री. बेबी आत्या आता तू कोड्यात नको ना बोलूस. तू सौम्याला भेटायची वेळ मला सांगणार होतास. कोण सौम्या? श्री असं काय करतोस? अगं मला खरंच नाही आठवते कोण. अरे माझी मैत्रीण मी म्हटलं नव्हतं का तुला? हा तू मला म्हणाली होतीस बरोबर. पण जरा अवघड वाटतंय ग. पुढच्या आठवड्यात चालेल? श्री आजचीच वेळ सांगणार होतास तू. अगं बेबी आत्या पण आज खरंच खूप अवघड आहे. 15 मिनिटं नाही का काढता येणार? बरं मी ऑफिसला जातो आणि चेक करून तुला सांगतो. नको नको तू विसरशील. मी तुला फोन करते आठवण करून द्यायला. त्याच्यापेक्षा असं करूया का तू डायरेक्ट तिच्याशी बोल ना. म्हणजे तू मला निरोप देणार मग मी तिला सांगणार. त्याच्यापेक्षा तुम्हीच एकमेकांशी बोला आणि काय ते ठरवा ना. मी तुला नंबर देते. नको नको नको. एकतर तिला फोन करायचा हे माझ्या लक्षात राहणार नाही आणि मी फोन केला तरी काय बोलायचं हेही कळणार नाही आणि आमची एकमेकांची ओळख पण नाहीये. तीच व्हावी अशी तर इच्छा आहे ना. नाही म्हणजे तिला तुला भेटायचंय ना. ओके पण फक्त 15 मिनिट. ऑल राईट. ओके ऑल राईट. चल मी निघतो. मी फोन करीन रे तुला. हो. हा आणि हो तिच्याशी नीट बोल. तिचं नाव सौम्या आहे. खर तर ना 2 कानाखाली ठेवून द्याव्याशा वाटतात बेबीच्या. पण ते आईला आवडणार नाही. आई म्हणते तेच बरोबर आहे. अशी मारहाण करून कधीच कोणी शहाणं होत नसतं. बेबीने वेळीच थांबायला हवं. आता अशी तोंडावर पडेल ना की कोणाला तोंड दाखवण्याची परिस्थिती राहणार नाही. बेबी थांब थांब आत्ताच. नको स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊस. तू तुझ्या नवऱ्याचा विचार करतच पोट भरणार आहेस का आज? किती वाईट आहे ना मी. तू कधी कधी खूप वाईट वागतेस माझ्याशी. काहीही तुझ्याशी कधी वाईट वागले मी? आता नाही वागलीस. मी एवढं बोलतेय तुझ्याशी पण तू तुझ्या नवऱ्याचाच विचार करत बसलीस. बिचारा. आला का परत तुझ्या प्रेमाला भरतं? तसं नाही ग. पण आज सगळ्यांना माहितीये मी प्रेग्नंट आहे. फक्त त्या बिचाराला माहित नाहीये. पण तुमचं ठरलंय ना आता त्याला कसं सांगायचंय ते. म्हणूनच तर मनाला आवरतेय मी. आता जेवशील का प्लीज? गीता त्याने चहा सोडला ग माझ्यासाठी. तो ग्रीन टी प्यायला लागला. हो हे विशेष आहे. तू जे काही त्याच्या चहा प्रेमाबद्दल सांगितलं होतंस ना त्यानंतर त्याचं चहा सोडणं अवघड होतं. म्हणजे चहा कमी करणं सुद्धा अशक्य. आणि त्याला माहिती होतं मी नंदनला सांगते ते. जान्हवी यार आपण कालपासून 15 वेळा बोललोय या विषयावर. तर तुला परत बोलायचंय का? सॉरी.
एकंदरीत तुझ्याकडे पाहून मला असं वाटत नाहीये की तू आई आजी येईपर्यंत थांबणार आहेस. गीता प्लीज, मी आई आजींना शब्द दिलाय तसा, आणि मी त्यांना दिलेला शब्द नाही मोडणार आहे. काहीही झालं तरी. बघू बघू म्हणजे? बघू म्हणजे बघू. नाही म्हणजे काय? तू अविश्वास दाखवतेस माझ्यावर. तुझा तरी विश्वास आहे का तुझ्यावर? अर्थात आहे. समजा तो तुझ्या समोरच येऊन उभा राहिला तर काय करणार आहेस तू? बघ, नुसत्या विचारानेच लाल झाली आहेस तू. तो समोर आल्यानंतर कसला कंट्रोल राहणार आहे तुझा तुझ्यावर? गप्प बस. चल जेव आता. अरे मी तोच विचार करत होतो की आम्ही हे सगळं जान्हवीला सांगण्यापेक्षा तू स्वतःहून जान्हवीला सांगितलेलं जास्त बरं नाही का? हा म्हणजे मी पण तोच विचार करतोय साहेब. हा. पण म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही तिला? नाही, आम्ही कसं सांगणार? तू सांगावंस. अरे तुम्ही सांगितलं असतं तर निदान आमचं बोलणं तरी सुरू झालं असतं ना. तू सांगितलंस की होईलच की सुरू. नाही नाही, तुला कळत नाही मनीष. पण मी काय म्हणतो श्री, आई आजी येईपर्यंत थांब ना. नाही, म्हणजे एवढी घाई का करतोयस? हा मला पण साहेब तसंच वाटतंय. हा आई आजी येईपर्यंत थांब म्हणजे काय? हा. आई आजीचा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि घाई कसली? मी काही घाई वगैरे करत नाहीये. उलट आई आजी घरी यायच्या आत मला जान्हवी घरी आलेली असली पाहिजे. अरे आई आजीला तेवढा आनंद होईल. ओ अच्छा, म्हणजे असा विचार करतोयस तू? मग अवघड आहे. काय अवघड आहे? नाही नाही, म्हणजे आम्हाला असं वाटलं की आई आजी आल्यानंतर तुम्हाला तसं का वाटलं? का मला असं नाही वाटलं म्हणून तर. बरं, आता तुम्हाला काय वाटतंय हे महत्वाचं नाही, ते जरा बाजूला ठेवा. आता मला सांगा, तुम्ही मला मदत करणार आहात की नाही? कशासाठी? अरे कशासाठी काय? ह्याच्याचसाठी. आई आजी घरी यायच्या आधी मला जान्हवीला घरी आणायचं. आई आजीला सरप्राईज द्यायचं आहे, अ प्लेझंट सरप्राईज. काय तुम्ही मला करणार आहात ना मदत? मनीष, हा? काय नंदन, काय काय झालं काय? साहेब ते काय? श्री, मला ना एक अचानक महत्वाचं काम आठवलंय. आलोच मी. चल, 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 चल. हा मला ते ग्रीन टी आणायची वेळ झाली ना, मी आलो लगेच. अरे मला चहा नको, मला मदत हवी. गीता, अगं कुठे गेली होतीस? एवढा वेळ बाहेर होतीस? आई आजींचा फोन होता. आई आजींचा फोन अमेरिकेतून? होय, काय म्हणाल्या? त्या पुढच्या आठवड्यात येत आहेत. वाव, गीता, त्यांची तब्येत ठणठणीत आहे का आता? दॅट्स गुड न्यूज यार. माझं वाट बघणं संपलं आता. खरंच 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 खरंच. तुला खरं सांगू, मला ना खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे मी श्रीशी डील कशी करू ह्याचं. त्याला टाळूच शकले नसते. मी तुझी दुसरं राहू सुद्धा शकली नसतीस. म्हणजे खरं सांगू, त्याचा फोन आला असता ना तर मी धड बोलू शकले नसते आणि त्याला टाळूही शकले नसते. खूपच अवघड होऊन गेलं असतं सगळं. पण आता नाही. फक्त एक आठवडा. गीता, आय एम सो हॅपी. हळू हळू हळू. इवन आय एम सो हॅपी फॉर यू यार. खूप खूप छान वाटतंय मला, खूप छान वाटतंय. मी खूप आनंदात आहे. वाव. आई आजी, तू इथली काळजी करू नकोस. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. हो, इथे सगळं छान आहे. हो, पुढच्या आठवड्यात काय? नाही 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 नाही, मी हो मी आय एम व्हेरी हॅपी. मी खुश आहे. आई जी, मी तुला फोन करतो. हा हो, रात्री फोन. रात्री म्हणजे तुझ्या सकाळी फोन करतो. हो
हो काळजी घे. बाय बाय. बोलूया. बाय. हा विवेत्या. अरे कळलंय का तुला? हो आईची पुढच्या आठवड्यात येते ना. नाही ते नाही. मग? नाही म्हणजे मला तेही माहिती आहे, पण मी याच्यासाठी फोन नव्हता केला. मग? अरे सौम्याला जरा उशीर होतो यायला. तिने फोन केला होता तुला, पण तू उचलला नाहीस. हो अननोन नंबर होता ना, मी नाही उचलला, कामात होतो. तिला जरा 15-20 मिनिटं उशीर होतोय. अगं मलाही उशीरच होतोय. काय? हो नाही काय नाही. तू बोल. नाही तसं सांगितलंय मी तिला घाई करायला. घाई तर मला करायलाच. श्री हा हो ऑल राईट. ओके बाय. हो बाय. श्री ऑल दी बेस्ट. मला गरज आहे त्याची. खरंच श्री. हो बाय. बाय. मनीष आणि नंदन फार वियर्ड रिॲक्ट झाले, पण आता मला त्यांच्यावर अवलंबून राहून नाही चालणार. आता माझं मलाच काहीतरी करायला हवं. जान्हवीला टेक्स्ट करू की फोन करू की सरळ जाऊन भेटू? नाही आता वेळच नाही. आता प्रत्यक्ष भेट. काय करू? आता जान्हवीला श्रीला सरप्राईज द्यायचंय ना. सरप्राईज नाही, तिला या बातमीचा सोहळा करायचा आहे. अगं तेच ते. आता तू शब्दांचा किस नको पाडत बसूस ना. तुझा मुद्दा काय आहे ते सांग. आता श्रीला आई आजींना पण सरप्राईज द्यायचंय. काय? जान्हवीला घरी आणून. वाव, सो क्यूट. ह्यात क्यूट काय आहे गीता? ते तुला नाही कळणार. त्यासाठी रोमॅन्टिक असावं लागतं. गीता तू डोकं चालवायचं नाही अशी शपथच घेतलीस का? का? काय झालंय? गीता, श्रीला आमची मदत हवी आहे. आमची म्हणजे कोणाची? आमची म्हणजे माझी आणि नंदनची मदत हवी आहे. कशासाठी? जान्हवीला परत घरी आणण्यासाठी. मग काय? धन्य आहेस तू. मनीष, मला नीट सांगशील का तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते? गीता, आता श्रीला मदत केली तर जान्हवीचं काय करायचं? पण तू जिजूला मदत का करणार आहेस? नाही मी श्रीला मदत नाही करणार आहे ग. मग हा प्रश्नच काय येतो तुझ्या पुढे? कारण माझं मधल्यामध्ये सँडविच होतंय. आता श्रीला मदत करायची झाली तर जान्हवीला काय सांगू? आणि जान्हवीच्या बाजूने उभं राहायचं म्हटलं तर श्रीला काय सांगणार? तू जान्हवीशी गद्दारी करणार आहेस मनीष? गीता, जरा नॉर्मल माणसांसारखे शब्द वापरशील तर बरं होईल. हा, कसली गद्दारी? हे बघ मनीष, जान्हवी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. जिजू तुला नंतर भेटलाय. तू जान्हवीशी लॉयल राहायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती प्रेग्नंट आहे. तुला कळत नाहीये का मनीष? ते काही नाही, तू सरळ जाऊन सांग जिजूला की मी तुझी मदत करू शकणार नाही. तू तुझं बघ म्हणावं. अगं तो माझा बॉस आहे, मित्र नाहीये माझा. हो, म्हणून तू त्याची पर्सनल कामं करायला बांधील नाहीयेस. हो, पण म्हणून मी असं नाही बोलू शकत त्याच्याशी. मग तू तुझ्या भाषेत बोल. पण जान्हवीशी जर तू गद्दारी केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. गाठ कर. हॅलो, काय म्हणाल्या? ठेवून दिला अरे फोन. त्यांची काही मदत झाली का आपल्याला? हो एकदम. कशी काय? नंदन, गीता फार हुशार नाहीये, पण ती तिच्या विचारांच्या बाबतीत एकदम क्लिअर असते.
सगळं ठरलेलं असतं तिचं. त्यामुळे फार कमी वेळात तिची अशी द्विधा मनस्थिती होते जशी आपली आत्ता झाली. आणि हाच गुण तिचा फार आवडतो हं मला, एकदम आवडतो. कधी ती अशी गोंधळत नाही, विचलित होत नाही. हे सगळं ठीक आहे, पण आपण पुढे काय करायचं? पुढे करूयात काय ते. पिंट्या पिंट्या काय 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 झालं हो? काय काय झालं? पिंट्या, तुझ्या बाबांचं काय चाललंय रे? आई आता रडायला काय झालं? काय झालं सांगणार आहेस का? निंबाळकर वहिनी सांगत होत्या काय सांगत होत्या? तुझे बाबा मला डिवोर्स देणार आहेत म्हणून. अख्खा आयुष्यांचा तुटपुंजा संसार करण्यामध्ये घालवलं आणि आता ह्या वयात मला मला डायव्हर्स देणार आहेत. काहीतरी वाटायला पाहिजे ना जीवाला. अरे काय करायचं बाकी ठेवलंय मी तुमच्यासाठी? सांगा ना. हाडाची काढा केली मी, पण काही उपयोग नाही. हा माणूस या वयात आता मला टाकायला चाललाय. आई तू सारखं सारखं का जातेस निंबाळकरांकडे? नाही जाणार तर काय करू सांग ना मला. अरे मी पण माणूस आहे ना, मला बोलावंसं वाटत नाही का रे कोणाशी? मला माझं मन मोकळं करावंसं वाटत नाही? या घरात कोणी प्रेमाचा शब्द बोलतय का रे माझ्याशी? सांग ना. ए पिंट्या, सांग, कोणी बोलतय का माझ्याशी? या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस आई. तू आता तसंच बोल. आई असं काही होणार नाहीये ग. तू उगाच काहीतरी ऐकतेस आणि मग विचार करत बसतेस. काहीतरी ऐकते. अरे मग तू जाऊन विचार ना त्या निंबाळकर वहिनींना. तुझे वडील त्यांच्याकडे जाऊन काही काय चौकशी करतात ते. हेच दिवस दाखवायचे राहिले होते आता मला. दमडीचं सुख नाही दिलं आणि आता अर्धी लाकडं मसणात गेल्यानंतर ही शोभा मात्र कळणार आहेत माझ्या आयुष्याची. आई तू असं लोकांचं ऐकून बाबांना काही बोलू नकोस प्लीज. यांनी आता मला टाकायचं ठरवलंच आहे. तूही हाताला धरून मला आता घराबाहेर काढ, म्हणजे कल्याणच होईल ना माझं. तेच व्हायचं बाकी होतं ना. ते झालं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं अगदी. येस, कम इन. काय येऊ काय श्री साहेब? या बसा बसा. हा. बसा ना बसा. हा. बसा. हा. मला तुमच्या येण्याबद्दल रिसेप्शन वरनं काही सांगितलं नाही. फोन खाली आपणच बोललो. काय बोलायचं नाही, आपण डायरेक्ट घुसणार असं आपणच बोललो. का डायरेक्ट घुसाल? का म्हणजे आपल्याला वाटला बिझनेसमन श्री साहेब आपल्याला ओळखतायत की नाही ते बघूया ना. हा, म्हणजे तू तसा पहिल्यापासून बिझनेस क्लास मध्येच होता. हा, पण आपल्यासारख्या टाइमपास करणाऱ्या पोरांबरोबर, मस्ती करणाऱ्या पोरांबरोबर एकदम मिसळून जायचं आपल्यात. कधी असा हाय नाही केला, लो असायचा नेहमी. नाही ओळखला? नाही, मी तुम्हाला आता बा आता दगडू. आई बाबा आणि साई बाबाची शपथ. कसं आहेस? काय तू इथे कसा काय? माझा विश्वास बसत नाहीये. आपण तू तू बस 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 बस. तुझा विश्वास बसत नाहीये, पण आपण बसणार. बदलला सगळा, मोठा झाला तू. आपण पण बदललो. ए दगडू दगडू, प्लीज डोंट टेल मी दॅट. तू नाही बदलायचं. काही माणसांनी ना आपलं तसंच सगळं ठेवलं पाहिजे, तसंच राहिलं पाहिजे, बदलायचं नाही. तर टाइमपास करायचा होता. तसाच आहे आपण. अजूनही दंगा करतो, मस्ती करतो. आपण आहे दगडू शांताराम परब. तुझ्यासारखाच आहे सगळं आपल्याकडे. स्टेटस आहे, गाडी आहे, पैसा आहे, बंगला आहे,
पण आतला माणूस तूच आहे. क्या बात आहे यार, म्हणजे हे सगळं जमवलंच कसं तू? आणि काय तू इथे आलास कसा? त्या गाडीनं काय टाइमपास करतो करा. टाइमपास नाही करत. आपला कसं आहे, आपला एकच उसूल आहे, आलेला सेकंद असा सोडायचा नाही, घट्ट धरून ठेवायचा. आई बाबा आणि साईबाबाची शपथ सांगतो, यश आपलंच असतं. असं मनात आले ना धरून ठेवायचं नाही, सोडून द्यायचं, बोलून टाकायचं. येत आहे ना लक्षात? खरं आपण ना कधी कधी खूप विचार करत बसतो नुसता. काय भाई, तू एवढा दर्द का घेतला? हा? नाही नाही नाही, काय नाही. काय नाही ना? नाही नाही. चाल, येतो आपण. ते काय निघतो काय? आलास काय, निघालास काय? अरे बाबा, तुझा हा मोठा पसारा आहे, आपल्यासारखा छोटा बिझनेस नाही. हा, आपला एक दोस्त आहे इकडे कोंबड्या नावाचा, तो आपला बिझनेस सांभाळतो. आपला शिड्यांचा बिझनेस आहे. शिड्या नाही रे, शिड्या गोल सिड्या सिड्या. अच्छा. साईबाबांच्या शिड्या आहेत आपल्या. बाबा नॉन टॉप 88 देतो कधीतरी पाठवून. हा, जाता जाता दिसला तुझं ऑफिस, म्हटलं बघू गोखले साहेब आपल्याला ओळखतात की नाही. हा, बरं काय आता परत कधी भेटतोस? भेटू ना, गप्पा मारू, भेटू, टाइमपास करू. हा, टाइमपास करूया. नुसतं बोलू नकोस, भेट आता टांग देशील. ए भाई येणार ना. हे घे. हे आपला कार्ड आहे. हा, कापलाय नवीन. फोन कर आपल्याला. हा? जे काय बोलायचं ते बिंदास फोन करून बोल. मनातलं जे आहे ते बोलून टाकायचं. असं केल्याने दोन माणसांमधलं अंतर कमी होतं. येऊ मग. चल भेटू. भेटूया. बाय. येत आहे.